पप्पा त्याला बोलवू नका आपल्याला का भेटत नाही एवढं आईस्क्रीम आणले आपण बी नाही बोलू लय खायला लागतंय तिला लय लागतंय खायला नाही बोलत टाकलं कसं वाट बघत बसलाय बाबा Oh no काय रे कुठे गेलता काय आणले पिशवीत अगं बाहेर गेलो होतो ग किराणा मला आणाय गेलो होतो हा पिशवीत काय आणले किराणा आहे की होय किराणा आहे वय साखर ती शेंगदाणे आणले थोडं परे परे काय परे काय करते खेळ करते काय खेळायला लागले खेळायला चल की तुझ्या घरी मला तिकडे खेळायचं अगं माझ्या घरी लय गरम होतं या उन्हाने बसू पण वाटत नाही इथं थोडीफार सावली आहे झाड झुडप आहेत म्हणून आली इकडे बसायला बरं तायडे बस मी पाणी पितो ताणली लागली हा हा ये आईस्क्रीम ठेवलं का ठेवलंय की तुम्ही गावात नेताना फोन बिन करत की बहीण आली का घरी दिली हितल्या इथं आणि ती लगेच तुमची बहीण अगं फोन करणार होतो ग पण माझ्या लक्षातच आलं नाही काय लक्षात राहतं तुमच्या काय कुठली गोष्ट खायची प्यायची म्हणजे की बहीण आलेली आहेच तुमची आणि वाटायला बी तीच असती आम्हाला मिळतं एवढीस गावाच्या काळात आईस्क्रीम खाऊ म्हणजे तर टपकली इथंच आता खायला सुद्धा मिळत नाही बया परी बी गेले आतमध्ये निघून दोघं काय कुजबुज करतात काय माहिती अगं मी काय करतो काहीतरी प्लॅन रचतो आणि तिला कुठवतो बघतो मी काय करायचं बघा आता काय करायचं चल बया ही बया कवा जाते काय माहिती आईस्क्रीम तर मला लय आवडते कवा खायला असं झाले पण बया जायचं काही नावच घे नाही अगं तायडे अगं विसरलोच मी रस्त्यात ती सुनीता नाही का ती भेटली होती काहीतरी काम आहे तुझ्याकडं चल तुला सोडतो तिला भेटायची तुला माझ्याकडे अरे नाही तिचं काही काम नसतं ते आपलं ऊन लय झाले इथे गप्पा टप्पा मारायला घरी एवढं उन्हाचं कुठं जाऊन बसतो बाबा घरी लय लाय होते अगं ती पण काहीतरी महत्वाचं काम होत होती ग अरे कुठं महत्वाचं असते बसती उकरेत घरातलं हे झालंय ते झालंय म्हणून सांगत जाऊ दे मरू दे सोडलं असतं काय महत्वाचं असलं तिसरंच तर अरे नाही महत्वाचं मला माहित आहे माझी मैत्रीण नाही का तुला माहित आहे नाही जायचं नाही जायचं बस मरणाचं गरम होतं तिथं घरी प्रगती तुझं झालं का सगळं काम घरातलं झालंय माझं काम पण मी थोडा आराम करायला लागले माझं अंग लय दुखायला लागले अगं त्या तू कवा जायची ग 5 वाजत आल्या की काय ग परे सारखंच मला विचारते कवा जायची मरणाचं घरी उकडते तुझी काय लावलं का नाटक कशा म्हणून सारखंच जायची का विचारती अगं त्या तुला स्वयंपाक नाही करायचं का अगं परे स्वयंपाक करायचंय पण आज लय कंटाळा आलाय त्या उन्हाला बघून तर घरात बसू पण वाटा नाही त्याच्यामुळे आज दिली सुट्टी बघ स्वयंपाकाला अगं त्या तू कवा जायची ग विचारायचं कंटाळा लागे मलाच तुला विचारायचंय ग मी जेव्हापासून आले ना तेव्हापासून मला नुसतीच विचारते कधी जायची घरी आज सांगू मला कंटाळा आला की नाही जायचं म्हणून कशामुळे विचारतेस ग अगं त्या मी आणलंय आईस्क्रीम खायला तुझी जायची वाट बघतोय आम्ही एकतर आणलंय एवढीस पप्पानी ते आम्हालाच पुरायचं नाही तुला तर लय लागतं खायला ही तर आहेतच जाऊ दे तिथं का वाट जाते मी घरी तिचीच वाट बघत असते तू तर माझ्या रक्ताच्या नात्याचा आहे ना हा आईस्क्रीम आणलेली सांगितली सुद्धा नाही एवढी जड झाली का तुला बहीण हा नाही ना जाई आईस्क्रीम घेऊन मग उठ लवकर जा लवकर काय बघतीस काय
आईस्क्रीम का काढायला हो तुम्ही? अगं बाई तुला माहित झालं. कुणी सांगितलं? कोणी सांगितलं? परेला आला काटाळा वाट बघायचा. डायरेक्टच ती म्हणली तू कवा जायचं आम्हाला आईस्क्रीम खायचंय. चला ती क्यान वाट्यान वाटायला. अरे येतो का नाही रे? बघू वाटे नाहीत का आणलं? बघू आणायचं. बरी फोडतो पर्यंत तिकडे की मी इथं फोडून दे. आयो मी बसलो पडलो मम्मा. आणि इकडं खायला लागलाय लगेच. वहिनी तुमची पोरगी लहान आहे. तुम्ही जास्त गार खाल्लं तर तिला सर्दी होती, बरं वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही थोडंच खावा धराही. काय करते परी काय करते? आणि परे तुला सर्दी सारखी होती, शाळा बुडती. त्याच्यामुळे तू बी काही जास्त खाऊ नको काय. दर एवढंच खा दर. तुला तर काय असलं बाहेरचं आवडतच नाही का नाही? थोडं तरी दे की अगं. बरं दर एखादा चमचा खा. बाद झालं तुला. काय बघतोय? दिलंय ना तुला. ह्याच्यात काढूस तर ह्याच्यातच खाऊ का? राहू दे ही माझ्याजवळ. दरी बारका चमचा, मला मोठा चमचा घेते मी. काय बघत आहे? काय नाही नाही तुला आवडत नाही ना असलं बाहेरचं. तू खाऊ नको, आजारी पडशील. अहो ताई परीला द्या की. सर्दी होती, शाळा बुडवती तुमची पोरगी लय. ती मॅडम मलाच येऊन सांगते. अहो सगळं खाता काय मग तुम्ही? तुम्हाला सहन होत नाही. माझी कसे तंदुरुस्त बॉडी मला सहन होते. त्याच्यामुळे तुम्ही काय लय खाऊ नका. उलट नशीब तेवढं तर दिलंय मी तुम्हाला. अगं त्या दिकी गाजून लय खाऊ वाटायला लागलंय. अगं परे नको लय खाऊ. तू आजारी पडली तर शाळा बुडती. तुझी मॅडम लय ओरडत. नको खाऊ तू जास्त. अगं त्या तू आली की पोटभरच खायला मिळत नाही. दे की अगं थोडं अजून. लय चांगला लागलाय. नको नको तू खाऊ नको. तू आजारी पडला तर कामावर कोण जायचं? घरात पैसे नाही यायचं. उगाच दांड्या पडत्या तिकडे कामावर. नको खाऊ तू. अहो ताई मला थोडं द्या की. हवं काय हो मागताय तुम्ही बिपिनला जेवारी? पोरगी आजारी पडेल नका खाऊ तुम्ही. अहो नाही पडत माझी पोरगी आता. द्या की थोडं. पोरगी आजारी. थोडं लागलं चांगलं लागतंय अगं. अगं ताईड दे की. दे की आलं असलं तर. नको नको कशाला खातोय? उगाच आजारी पडायचं का? थोडं द्या की. हवं नका संपलं नाही. वहिनी. झालं का आता शांत? बघ बरं उन्हाच्या दिवसात किती आता मस्त थंड वाटायला लागलं पोटात.